नमस्कार मित्रांनो, तुम्ही 3 इडियट्स चित्रपटातील फुनसुक वांगडू हे पात्र नक्कीच पाहिले असेल, जो पुस्तकी ज्ञानापेक्षा आविष्कारांवर आणि खऱ्या शिक्षणावर विश्वास ठेवतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हे पात्र काल्पनिक नाही. लडाखच्या एका खऱ्याखुऱ्या हिरोवरून हे पात्र प्रेरित झाले आहे, ज्यांचे नाव आहे सोनम वांगचुक. पण आज परिस्थिती बदलली आहे. तोच हसरा चेहरा ज्याने लडाखच्या वाळवंटात पाण्याचे कारंजे उडवले, आज देशाची राजधानी दिल्लीमध्ये आपल्या आयुष्याची बाजी लावून बसला आहे. जुलै 2026मधील आजची ताजी परिस्थिती अशी आहे की सोनम वांगचुक हे दिल्लीच्या जंतर मंतरावर गेल्या 19 दिवसापासून आमरण उपोषणावर बसले आहे. त्यांचे वजन तब्बल 9 किलोने घटले आहे. शरीर साथ देत नाही, पण त्यांचा लढा सुरूच आहे. एका बाजूला देशातील नीट परीक्षेतील घोटाळा आणि दुसऱ्या बाजूला लडाखला राज्याचा दर्जा मिळवून देण्याची त्यांची मागणी. एका इंजिनियरला प्रयोगशाळा सोडून उपोषणाला का बसावे लागले, जाणून घेऊया सोनम वांगचुक यांची संपूर्ण आणि थरारक जीवनकथा. मित्रांनो, ही माझी माहिती तुम्ही घराघरात पोहोचवा, जेणेकरून आपल्याला त्यांना पाठिंबा देता येईल. सोनम वांगचुक यांच्या शिक्षण आणि क्रांतीची सुरुवात कशी झाली हे समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. सोनम वांगचुक यांचा जन्म 1 सप्टेंबर 1966 रोजी लडाखच्या एका अत्यंत दुर्गम भागात झाला. या गावात शाळा नव्हती. वयाच्या 9व्या वर्षापर्यंत त्यांनी त्यांच्या आईकडूनच घरच्या घरी शिक्षण घेतले. त्यांची आई कधी शाळेत गेली नाही, पण ती अत्यंत सुशिक्षित विचारांची होती. जेव्हा त्यांचे वडील सरकारी नोकरीनिमित्त श्रीनगरला गेले, तेव्हा सोनम यांना पहिल्यांदाच शाळेत टाकण्यात आले. पण तिथे एक मोठी समस्या होती. सोनम यांना फक्त लडाखी भाषा येत होती आणि तिथले शिक्षक उर्दूमध्ये शिकवायचे. भाषा न समजल्यामुळे त्यांना ढ समजले जायचे. त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. अखेर त्यांनी ती शाळा सोडली. नंतर दिल्लीच्या केंद्रीय विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी श्रीनगरच्या NIT मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले, पण आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन. त्यामुळे त्यांना स्वतःचाच खर्च स्वतःच उचलावा लागायचा. 1988 मध्ये वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी सोनमला लडाखला परत आले. तिथे त्यांनी पाहिले की सरकारी परीक्षेत तब्बल 95% लडाखी मुले नापास होत होती. कारण काय, तर लडाखच्या मुलांना दिल्ली किंवा इतर शहरांमधील अभ्यासक्रम शिकवला जायचा, ज्याचा त्यांच्या संस्कृतीशी आणि भूगोलाशी काहीही संबंध नव्हता. यावर उपाय म्हणून त्यांनी आपल्या मित्रांसह स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाखची स्थापना केली. ही कोणती सामान्य शाळा नव्हती. येथे फक्त नापास विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायचा. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे इथे पुस्तकी घोटमपट्टी नव्हती, तर प्रॅक्टिकल ज्ञान दिले जायचे. मुले स्वतः शेती करायचे, सौर ऊर्जेवर प्रकल्प सांभाळायचे आणि गायीचे संगोपन करायचे. 1994 मध्ये त्यांनी ऑपरेशन न्यू होप सुरू केले, ज्याच्या अंतर्गत लडाखच्या सरकारी शाळांची पुस्तके स्थानिक भाषेत बदलण्यात आली. परिणाम असा झाला की 95% नापास होणारे पोरं थेट 75% पास होण्यावर गेले. लडाख हे थंड वाळवंट आहे. तिथे वार्षिक पाऊस खूप कमी पडतो. तिथल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी फक्त एप्रिल आणि मे महिन्यात पाण्याची तीव्र गरज असते, कारण तो पेरणीचा काळ असतो. पण दुर्दैवाने नैसर्गिक हिमनद्या जून-जुलैमध्ये वितळतात. हिवाळ्यात खूप पाणी वाहून वाया जातं, तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाण्याचा थेंबही नसतो. या समस्येवर सोनम वांगचुक यांनी एक अद्भुत उपाय शोधला. आईस स्तूप, बर्फाचा स्तूप. त्यांनी हिवाळ्यात वाया जाणारे पाणी पाईप्सद्वारे खालच्या भागात आणले. गुरुत्वाकर्षणामुळे पाण्याचा दाब वाढून जेव्हा ते पाणी कारंज्यासारखे हवेत सोडले गेले, तेव्हा उणे 30 अंश तापमानामुळे ते हवेतच गोठले आणि हळूहळू एक विशाल संकुचं रूप घेतलं. हा आकृतिबंध बौद्ध स्तूपासारखा दिसतो, म्हणून याला आईस स्तूप असे म्हणतात. उन्हाळ्यात जेव्हा कडक ऊन पडते, तेव्हा हा स्तूप हळूहळू वितळतो आणि एप्रिल-मे महिन्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी भरपूर पाणी मिळतं. या एकाच आविष्काराने लडाखचे हजारो लिटर पाणी साठवून ठेवले. या जागतिक दर्जाच्या शोधासाठी त्यांना 2016 मध्ये प्रतिष्ठित रोलॅक्स अवॉर्ड आणि 2018 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. सोनम वांगचुक यांचे काम फक्त पाण्यासाठी थांबले नाही,
लडाखमध्ये उणे 40 अंश तापमानात देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी त्यांनी सोलर हिटेड मूड टेन्ट्स, सौर ऊर्जेवर चालणारे मातीचे तंबू असे बनवलं. या तंबूच्या बाहेर जरी उणे 20 अंश तापमान असले तरी आतमध्ये कोणतीही शेकोटी किंवा कोळसा न जाळता रात्रीचे तापमान अधिक 15 ते 20 अंश सेल्सिअस राहते. यामुळे सैनिकाचे जीवन सुकर झाले आणि लाखो लिटर डिझेलची बचतही झाली. 28 जून 2026 पासून सोनम वांगचुक पुन्हा एकदा दिल्लीच्या जंतर मंतरवर अनिश्चित काळासाठी उपोषणावर बसले आहेत. पण यावेळी त्यांच्या आंदोलनाचे स्वरूप आणि कारण थोडे वेगळे आहे. देशात गाजत असलेल्या नीट वैद्यकीय परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपर लीक प्रकरणाविरोधात तरुणांनी आणि विद्यार्थ्यांच्या कॉक्रोच जनता पार्टी या चळवळीने आंदोलन सुरू केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यांचा राजीनामाची मागणी या आंदोलनात केली जात आहे. सोनम वांगचुक यांनी या युवा आंदोलनाला पाठिंबा दिला आणि ते केवळ मिठाच्या पाण्यावर 19 दिवसापासून उपोषण करीत आहे. आरोग्याची गंभीर परिस्थिती आणि कोर्टाचा हस्तक्षेप. आजची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. वांगचुक यांचे तब्बल 9.1 किलोने वजन कमी झाले असून वजन आता 56.9 किलोवर आले आहे. डॉक्टरांच्या मते त्यांचे शरीर आता स्नायूंचे विघटन करण्याच्या दुसऱ्या टप्प्यावर पोहोचले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर त्यांचे अवयव निकामी होण्याचा धोका आहे. या बिघडत्या परिस्थितीमुळे दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. आज 16 जुलै 2026 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने यावर सुनावणी करत स्पष्ट केले की प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान आहे. कोर्टाने सरकारी डॉक्टरांना दररोज त्यांची प्रकृतीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश तातडीने दिलेत. परंतु सोनम वांगचुक यांनी ठामपणे सांगितले की मी अशक्त झालं तरी चालेल, माझा आत्मा मजबूत आहे. जोपर्यंत सरकार ठोस पावलं उचलत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही. मित्रांनो, माझी ही माहिती घराघरामध्ये पोहोचवा जेणेकरून आपण सोनम वांगचुक यांना पाठिंबा देऊ शकू. व्हिडिओ आवडल्यास समोर नक्कीच शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.